नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे छोलेची भाजी. तर तुम्ही पण अशी करून पहा आणि मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. तर त्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, टोमॅटो, अद्रक हे टाकून मसाला परतून घ्यायचा. कांदा, खोबरं, लसूण हे परतून घ्यायचं. तर चला मी आता मसाला वगैरे परतून घेते. तर अशा प्रकारे मी परतून घेत आहे मसाला, कारण मसाला परतला तर परत तो बारीक केल्यानंतर वेळ जात नाही, नाही का. तर त्याआधी सगळं असं परतून वगैरे घेते आहे आणि मसाला थंड होऊन तो बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे सगळं. ते वाटल्यानंतर त्या वाटणामध्ये मी लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि थोडंसं धना पावडर टाकून घेणार आहे. तर मग त्यानंतर मी मसाला बारीक करून घेते आणि त्याची पेस्ट झाल्यानंतर कढईत तेल टाकून ती पेस्ट थोडीशी परतण्यासाठी, तर ती लगेच तेल सोडते पहा. तर ते झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये छोले टाकून घेणार आहे. अशा प्रकारे माझी भाजी रेडी झालेली आहे. आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.